नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित शक्ती सहकार छत्रपती संभाजीनगरची पंचवार्षिक निवडणूक 20 मे 2025 रोजी होत असून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज परभणी आगारास भेट देऊन मतदारांना आवाहन केलंय. मागील 66 वर्षांपासून ही संस्था एसटी कामगार संघटनेच्या अधिपत्याखाली काम करत असून पारदर्शकपणे संस्थेचे काम सुरू असल्याचे मत जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं व पुढे बोलताना सांगितलं की येत्या 20 मे रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या सर्व 17 उमेदवारांना बस या निवडणूक निशाणावर शिक्का मारून विजयी करावे. यावेळी उमेदवार व एसटी कर्मचारी उपस्थित होते. विशेषतः या ज्या पतसंस्था महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्या आतापर्यंत काही महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीचा विचार केला तरी अनेक पॅनल जरी उभा राहिले असले तरी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं उभा केलेल्या पॅनलच कामगारांनी निवडून दिलेले, सभासदांनी निवडून दिलेला आहे. विशेषतः पुण्यामध्ये पूर्ण पॅनल आला, सोलापूरला पॅनल आला, सातारामध्ये फलटण यामध्ये पॅनल आला, रत्नागिरी आहे, नागपूर आहे. मुद्दा माझा एवढाच आहे की ही जो संस्था सुद्धा गेली 66 वर्ष एसटी कामगार संघटनेच्या ताब्यात आहे आणि सभासदांच्या गरजांचं त्यांना कर्ज देण्याबाबतच्या जे काही नियम आहेत त्यातनं चांगल्या प्रकारची सुविधा आतापर्यंत दिली असल्यानं आणि सभासदांचा एसटी कामगार संघटनेच्या संचालकावर पूर्ण विश्वास असल्याने याही वेळेला एसटी कामगार संघटनेच्या पॅनलला आपले सभासद मत देतील असा आम्हाला विश्वास आहे. आज परभणी विभागात प्रचाराची यंत्रणा सुरू असताना ठिकठिकाणी कामगारांनी या संघटनेच्या म्हणजे बसच्या चिन्हावर शिक्का मारून मतदान करण्याची निश्चितपणे मान्यता दिलेली आहे. मी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे CCS सोसायटी संस्थेकरिता संचालक पदाकरिता निवडणुकीकरिता उभी आहे. मी परभणी आगारामध्ये वाहतूक निरीक्षक पदावर काम करते. माझ्यासोबतचे 2 सहकारी आहेत, संदीप प्रधान सर आणि पवार सर. तर मला पहिल्यांदा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे खूप मोठ्या प्रकारे आभार मानायचे की गेल्या 66 वर्षापासून ही संस्था आहे, पण प्रथमच आमच्या परभणी जिल्ह्याला एकतर 3 संचालक पदाच्या जागा मिळाल्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिला पहिल्यांदाच जाणार आहे आमची संचालक पदासाठी तिथे. त्याच्याबद्दल मी संघटनेची म्हणजे खूप ऋणी राहील आणि माझी सर्वांना विनंती आहे या बाईटद्वारे की आमचे जे 17 उमेदवार आहेत, आमची जी बस निशाणी आहे त्याच्यावरती फुल्ली ठसा मारून आम्हाला विजयी करावं. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.